चला प्लीज ओपनिंग प्लेयर वडुनवगर ओपनिंग प्लेयर आपले पाठवा. तुमची टीम मीटिंग जी सुरू आहे ती आता प्लीज संपवा तुम्ही आणि ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला थोडस सर्वांनी रिलॅक्स व्हा. आता अंतिम सामन्याकडे लक्ष केंद्रित करा. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, हार जीत होत असते. आज हारलो उद्या कसं जिंकणार याकडे लक्ष तुम्ही केंद्रित करा. जिथे चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आणि या पुढील स्पर्धेमध्ये या नवीन जोमाने उतरा. जरूर तुम्हाला यश मिळेल. आणि प्रथमतः तर संघामध्ये चालू असलेला वैर थोडासा संपवा, म्हणजे कदाचित आपल्या संघाला मैदानाच्या आतमध्ये तो इम्पॅक्ट वेगळा पडणार नाही. अनेक सारे आपण असे संघ वेगवेगळे सुद्धा बघत असो की संघांमध्ये थोडासा वैर असो मैदानाच्या आतमध्येही खेळताना, परंतु तो वैर जर संपला ना तर आपला संघ स्ट्रॉंग होतो. नवीन सामन्याला आपण सुरुवात करू. प्लीज ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. टीम वडुनवगर भावेश टीमचे कॅप्टन तुमचे ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये प्लीज पाठवा. तुम्हाला उशीर होईल, आम्हालाही उशीर होतोय. चला पाठ होण्याच्या अगोदर आपल्याला मात्र सामना संपन्न करायचा आहे. डे फॉरवर्ड मध्ये आपण पाहतो की अंधार होण्याच्या आतमध्ये आपला सामना संपवायचे आहेत, परंतु मी सांगतो की उजेड होण्याच्या अगोदर आपला सामने संपवायचे आहेत. लोक कामावरती जातील आणि आपण त्या टायमाला घरी. लोकांची कामं सुरू होतील आणि आपला काम संपेल. आज हरकत नाही, परंतु स्पर्धा सफलपणे या ठिकाणी पार पडली ही खूप चांगली बाब घडली आज या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून. कुठल्याही प्रमाणे या स्पर्धेला गालबोट लागला नाहीये. सर्वांनी या चांगला प्रतिसाद दिला. सर्व संघ वेळेवरती इथे पोहोचले गेले. चांगला क्रिकेट सर्वांच्या वतीने क्रीडा रसिकांना पाहायला मिळाला. सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया. चांगली पंचांची भूमिका आपण स्पर्धेमध्ये पाहिली. पंचांचा मी आभार व्यक्त करतोय. चांगली टेलिकास्ट आपण पाहिली. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून चांगलं या स्पर्धेचं चित्रीकरण केले गेलं, त्यांचं मी आभार व्यक्त करतो. चांगली स्कोरिंगची भूमिका प्रत्येकाने मात्र या ठिकाणी बजावली, त्यांचं मी आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर समीर तांगडे यांची जबरदस्त मात्र ही लाईटची सेवा पुरवली गेली, त्यांचं मी आभार व्यक्त करतोय. चांगले डीजे सिस्टीम डीजे अजय आणि चांगला या मैदानात त्यांनी मात्र स्वरूप दिलं, त्यांचं आभार व्यक्त करतोय. ज्यांनी ज्यांनी स्पर्धेला आम्हाला मोलाचं सहकार्य केलं, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी अपार मेहनत केली, त्या सर्वांचा आभार. आणि जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅचकडे. अंतिम सामना मेगा फायनल. नेहा 11 गोरसी ब विपक्ष सोनूआई वडुनवगर. सलामी जोडी मैत्रीच्या आतमध्ये धीरज धुमाले त्याच्या सोबतीला पोहोचेल घनश्याम आणि या षटकाला सुरुवात करतो या गोलंदाज सूरज केणे. बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये त्यांनी या सामनावर पुरस्कार पटकावला. चांगला रिदम मध्ये आहे. पंचाचा ग्रीन सिग्नलचा इशारा. गेम ऑन, लेट्स प्ले. राईट मोर द विकेट मारा करतोय. पहिल्या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न. आज भावेश पवारनं एकही स्पेल टाकला नाहीये गोलंदाजी माध्यमातून, कारण कंप्लीट 4 गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. सूरज केणे, कपिल केणे, त्यानंतर तुम्ही पवनला पाहिलं, त्यानंतर किशोर मुकादमने स्पेल टाकला आणि त्याच अनुषंगाने भावेश मात्र जास्त रिस्क घेत नाहीये, सर्वांना संधी देतोय. हो बॅटची कडा, चेंडू झाला शॉर्ट टर्टमॅन लास्ट आणि शेवटच्या चेंडूला मात्र घनश्यामनं मात्र त्या ठिकाणी धीरजला पाठीमागे पाठवलं, कारण रिक्स होती या रन्स मध्ये, त्यामुळे त्यांनी हे रिक्स स्वीकारले नाही. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू सूरज केणे हाताळतोय. एक यशस्वी स्पर्धेची आज संपन्नता होईल. एक यशस्वी स्पर्धा ज्या रीतीने आपण सुरू केली होती ती यशस्वी स्पर्धा आता संपेल, परंतु या यशस्वी स्पर्धा संपन्नतेच्या वाटेवरती जात असताना आपण मेगा फायनलची मॅच पाहतात. चांगला बॉल, परफेक्टली बॉल्ड. तो क्रशर तुम्हाला पाहायला मिळाला. कोणत्याच प्रकारचा उत्तर नव्हता फलंदाजाकडे. पहिली विकेट जी खुराक होती त्याची विकेटची. विकेट टेकर बॉलर आहे सूरज केने, त्याच्या नावावरती विकेट. फलंदाज धीरज धुमाळे बाद.
एक सफल स्पर्धेला आज आपण निरोप देणार आहोत त्याची जरूर आपण या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न होईल परंतु उद्या नव्यानं टेक मॉर्निंग नवीन स्पर्धेची सुरुवात करणार सुद्धा आहोत हे सुद्धा विसरून चालणार नाहीये सिरगणेश चषक जांभूलपाडा आणि ती स्पर्धा सुद्धा आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणार आहे खरं तर तुम्हाला नवीन स्पर्धेमध्ये जायचं आता मलाही विचार पडलाय की तुम्ही कसे जाल रेडबुल मध्ये कॅफीन असतो खरं तर रेडबुल पिल्यानंतर असं वाटतं की झोप येत नाही परंतु आता योगेश पाटील तुमच्याकडे बघून असं वाटतं की 2 रेडबुल जरी पिले ना तरी निवांत झोपाल तुम्ही जर मनावर घेतलं तर ती झोप सुद्धा उडून जाईल कारण एखाद्या वेळी जर आपण एखाद्या व्यक्तीला जर शब्द दिला तर तो मात्र नक्कीच पाळणं सुद्धा फार गरजेचं आहे थोडंसं अंगलत आलाय आम्ही झोपलो तर मात्र तुम्ही सुद्धा झोपाल कारण आपल्याला सामना कंप्लीट करायचा आहे चला लक्ष वेधूया मॅच कडे बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी सूरज केनीचे पाहिले आपण 2 डॉट हाताळले तिसऱ्यावरती त्याला विकेट्स मिळाली परफेक्ट यॉर्कर लेंथ होती नवीन फलंदाज लेफ्ट आर्म बॅटर आलाय दिनेश पाटील आणि त्याचं सुद्धा स्वागत केलंय चांगल्या चेंडून काय भन्नाट वेग या खेळपट्टीवरती प्राप्त करतोय सूरज भरपूर साऱ्या गोलंदाजांचा बोलबाला या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला जरूर गोरसे संघ आज असंच म्हणूयात की त्यांची ओढी बुडता बुडता वाचली आहे कारण एका स्पर्धेमध्ये ते कसे बाहेर निघाले हे तुम्ही साक्षात्कार बघितलं त्यांच्या मॅचचं आणि या मॅचमध्ये सूरज केनेवर असतोय जरूर त्यांची नाव बुडाली होती परंतु रोहनने ती नाव वाचवली परंतु इथे फटका चांगला पाला म्हणतोय फक्त कट केलाय चेंडू चला वेगानं बाउंड्री लाईनच्या दिशेनं शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी चेंडूला फेल केलं 2 धावा जरूर कंप्लीट केल्या गेल्या परंतु फटका हा जाणून बुजून केला होता फलंदाज दिनेश पाटीलने 2 धावाने वैयक्तिक खातं उघडलं आणि संघाचा सुद्धा मात्र अकाउंट ते मात्र 5व्या चेंडूवरती ओपन झालंय डीप मध्ये 2 फिल्डर आहेत पाहू शकाल कपिल केडे मिड विकेटला आहे पवन केडे लॉंग ऑन वरती आहेत हे पारंपरिक क्षेत्ररक्षण पाहतो आपण सूरज केणेच्या ओव्हर मध्ये फटका हवेत केलाय झेलवरची दाट शक्यता आहे स्वतः गोलंदाज सूरज केणे सेफ हँड कॉट अँड बोल्ड पहिल्याच ओव्हर मध्ये सोनवाई वडगुणवकर संघाला लागणारा हा दुसरा धक्का सुंदर चेंडूची हाताळणी केली सूरज केनेचं आतापर्यंत षटक जर आपण पाहिलं तर 5 बॉलमध्ये फक्त त्याने 2च धावा दिल्या होत्या या बॉलवरती मोठा फटका कन्वर्ट करायचा होता दिनेश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती असताना चांगला बॉल त्याच्या समोर ऑनसाइडला उत्तर देता आलं नाही आणि तिथे बाद झाला ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला 2 विकेट मिळवत असताना फक्त 2 धावा दिल्या सूरज केनेनं नाजूक परिस्थिती पाहतो आणि या संत सुरुवात सोनवाई वडवणूकर संघाची पाहत आहोत कारण 2-2 अशी परिस्थिती आपण पाहतोय सुंदर कामगिरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला सूरज केनेची पाहायला मिळाली आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज पवन केने गुरसई संघाचा विचार केला तर दिवसा सुद्धा मात्र त्यांचा क्रिकेटचा खेळ सुरू असतो आणि रात्री सुद्धा म्हणजे ते सुद्धा कधी झोपतात हा मला प्रश्न पडलाय भागेश हेच आता ते त्यांनाच विचारावं लागेल कारण दिवस रात्र क्रिकेट खेळून स्वतःचा फिटनेस जपणं आपल्या तब्येतीची काळजी घेणं या खेळाडूंचा खरं तर योगेश पाटील जर फॅन बस भरपूर मोठा इंस्टाग्रामवरती खूप प्रसिद्ध आहेत पवन केने विविध संगीतामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळालं फ्लिकचा फटका पायातून काढला गेलाय बॉल चाललाय प्रेक्षकांच्या भेटीसाठी डीप मिड विकेटला 4 जोडला होता त्याच्या विरोधात आणि मेगा फायनल मध्ये सुद्धा मात्र त्याच्या अगेन्स्ट चांगला स्ट्रोक पाहिला आपण फलंदाज घनश्यामच्या बॅटमधून आज चौकार पाहिला आपण मिड विकेट मध्ये पाहिलं तर कुठला डीप मध्ये फिल्डर उपस्थित नव्हता आणि तीच दिशा घनश्यामने निवडली आणि चौकार मात्र वसूल केला इथे मात्र पाहू शकाल अगदी पायावरती चेंडू आदलला पंचाकडे लावून पेलले परतो एक्झॅक्टली इम्पॅक्ट जर पाहिलं तर स्टंपच्या बाहेर होता आणि त्याचमुळे पंचांनी मात्र ही अपील फेटाळली लेगबाच्या स्वरूपात सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि अखेर हा संघ आज श्यामशेठ दलवी साहेबांच्या मुलीच्या नावाने स्पर्धेमध्ये खेळला गेला आणि अखेर श्याम दलवी साहेबांच्या घरामध्ये किमान 1 ट्रॉफी जरूर जाणार आहे त्यात काही शंका नाहीये 2 जातील
ते क्रमांक वेगळे आहेत. हा क्रमांक सस्पेन्स आहे. पवन केने पुन्हा एकदा चेंडू खाली राहिलाय. 4 दिवस तुम्ही मेहनत जरूर केली, 2 फॉर्मॅट मध्ये तुम्ही पुढे गेले, परंतु त्या भिंतीवरती पाणी फेडलं गेलं. परंतु इथे मात्र अजूनही मेहनत सुरू आहे, ते म्हणजे गोरसी बस संघाची. खराब तुझे फुल टॉस ऑन साइडला झेल उडालाय आणि डीप मिड विकेटला मात्र झेल पकडला गेला. या वातावरणामध्ये भागेश पाहिले तर एवढं इझिली नाहीये बाउंड्री क्लिअर करणं, आणि त्या अनुषंगाने मात्र पाहतो की झेलबाच्या स्वरूपात धक्का लागतोय. तिसरा धक्का बसला या मॅच मध्ये. सध्या तरी चांगला चालला पवन केनेचा काम. मागच्या मॅच मध्ये पवन केनेच्या विरोधात जरूर धावा बनताना तुम्ही पाहिला. या मॅच मध्ये सुद्धा त्याच्या विरोधात पहिला चौकार आला, त्याच्यानंतर त्याचा कमबॅक तुम्हाला पाहायला मिळाला आणि विकेट मैदानाच्या बाहेर चिराग पाटीलची गेली. मैदानाच्या आतमध्ये अजूनही भावेश भगत सैन बाकी. ॲज अ कॅप्टनशिप तो खूप चांगल्या प्रकारे स्वीकारतो, परंतु विथ द बॅट त्याची आता मैदानाच्या आतमध्ये बोलणं ही गरजेची असेल. सध्या तरी पवन केनेचा अटॅक सुरू आहे आणि त्याच्या विरोधात फटका खेळण्याचा प्रयत्न केला चिरागने, त्याची विकेट मैदानाच्या बाहेर आली. खास करून जरूर स्पर्धा 15 सफल झाली, परंतु आज मी सोनू आई वडूनगर संघाचं मी या ठिकाणी कौतुक करेन, आभार व्यक्त करेन. कारण आयोजकांनी जी वेळ त्यांना दिलेली होती त्या वेळेवरती हा संघ इथे दाखल झाला आणि किमान 3 ते 3.5 तासानंतर त्यांचा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. परंतु कुठल्याही प्रकारची तडी हायगाई केली नाही आयोजकांच्या समोर. ऑन साइडला टर्न केला, चेंडू पाहू शकाल अगदी काऊ कोणाकडे ट्रॅव्हल झाला. पुन्हा सूरज केने फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट, दुहेरीचा प्रयत्न सुरू झाला होता, परंतु बॅकअपला मात्र त्या ठिकाणी फिल्डर पाहायला मिळतोय. आणि घोडसेकडे विचारावा लागेल की एक्झॅक्टली तुमचा कोच कोणता आहे, कोचिंग लाजबाब. पावलाचा वापर एका हाताने मात्र त्या ठिकाणी चेंडू ट्राय केलाय. पाहू शकाल अगदी बॅकवर्ड स्क्वेअरला इकडे चेंडू वेगाने चाललाय, संतुलन गमावलं. त्या अनुषंगाने 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 3 गडी बाद 10. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्ले मध्ये फक्त 2 धावा. पॉवर पॅक बॉलिंग झाली सूरज केनेची. त्या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळाले त्याला, 2 धावा त्याने खर्च केल्या आणि या ओव्हरमध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या पवन केनेनं, जिथे आपल्याला दुसरं षटक समाप्त होताना पाहायला मिळाले. बाबू आपण फ्रेम मध्ये पाहिले, जरूर तिथे स्लिप झाले ते, परंतु चेंडू मात्र त्यांनी सोडला नाहीये. बाबू सांगतो की माझ्याकडे आगीचा गोला जरी आला तरी मी मात्र त्या ठिकाणी सोडणार नाहीये, त्याला पकडणार. आणि त्यामुळे पाहतो की त्याच्याकडे किती कठीण झेल गेले तर मात्र घोडसे संघ मात्र त्याच्यावरती विश्वास दाखवत असतो. आउटफील्ड मधील एक उत्कृष्ट फिल्टर म्हणून त्याची गणना केली जाते, परंतु आतापर्यंत 12 चेंडूचा केला आपण पाहिला. फक्त 10 धावा बॅटच्या स्वरूपात या ठिकाणी वडूनगर संघाने जोडल्या गेला आणि त्यासाठी 3 गडी सुद्धा मात्र गमावले. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज कपिल केने, संकटमोचक गोलंदाज. अनेक वेळा या गोलंदाजाने या संघाला संकटातून बाहेर काढलेला आहे, परंतु आता मात्र कुठेतरी या फलंदाजांना संकटमोचकाची भूमिका पार पाडावी लागेल त्याच्या विरोधात. फलंदाज विशाल पाटील आणि घनश्याम अजूनही खेळपट्टीवरती आहेत. पाहू शकाल बॅटची कडा कॉट बिहाइंड, विकेटचं पतन. पहिल्याच चेंडूवरती सफलता प्राप्त केली कपिल केनेनं. जड कपिल केने पहिल्याच बॉलवरती त्याला मिळते सफलता. मैदानाच्या आतमध्ये आता गेला नवीन फलंदाज. स्थिती भरपूर नाजूक आहे. या स्थितीमध्ये काय वाटतं योगेश पाटील सर की किती धावसंख्येपर्यंत वडूनगर संघ पोहोचेल? आपण जर परिस्थिती जर पाहिली तर भरपूर नाजूक आहे, परंतु मी या ठिकाणी एक्झॅक्टली जर तुम्ही 30 जरी धाबा जोडल्या तरी सुद्धा मात्र तुमच्या गोलंदाजाला एक संधी मिळू शकते की तुम्ही त्या धावांवरती फाईट बॅक करू शकता. परंतु धाबा मात्र वेगाने येत नाहीत. लेगबाच्या स्वरूपात सिंगल धाव आली. 11 धाबा धाफलक्यामध्ये पाहायला मिळत आहेत. अजूनही पाहिलं तर या पहिल्या डाबातील 10 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 10 चेंडूमध्ये किमान 20-25 धाबा. परिस्थितीनुसार जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर मात्र एक्झॅक्टली एक
फायटिंग स्कोअर जरूर तुम्ही उभा करू शकता, परंतु या ठिकाणी पहा चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आउट स्विंगर चेंडूची फेकी हाताने झाली आणि या चेंडूची लेंथ मात्र त्या ठिकाणी घनश्यामला मात्र पूर्णपणे ओळखता आलीच नाहीये, पूर्णपणे बीट झालाय. हा तिसरा डॉट चेंडू घनश्यामने केला. सुरुवात चौकाराने केली होती आपल्या डावाला, पुन्हा तीच लेन, परंतु यावेळी थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि अतिरिक्त धाव तिथे मात्र पूर्ण केली. म्हणजे आपण म्हणू शकतो की बुडत्याला काठीचा आधार. शेखर सरांची खूप मेहनत सुरू आहे. आज नाईट फॉर्मॅटमध्ये शेवटचे मॅचला ते हँडल करतात. पुढे आले, पावलांचा वापर फॉलो केला, बॅट्समनचा फुटवर्क चेक केला, थोडासा फ्रंट फुटला येतो, गती वाढवली गेली, ऑफस्टंपचा हलकासा बाहेर चेंडू ठेवण्यात आला आणि अजून एक डॉट बॉल व्हाईट बॉल नंतर या ओव्हरमध्ये फेकत असताना कपिल केने चांगली गोलंदाजी. कपिल केनेची आपण पाहतोय ओव्हर विकेट पुन्हा चाललाय, पुन्हा 30 लेंथ, व्हॉट डिलिव्हरी, चमत्कारी गोलंदाजी पाहावी लागेल. आणि पाहतोय सध्या आपण घनश्यामचा विचार केला तर भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे, लेजंड आहेत ते वडूनगर संघाचे, परंतु त्यांना सुद्धा मात्र ही लेंथ ओळखता आली नाहीये. इथे मात्र पहा अल्टी पलटी फटक्या सरळ बाटे दाबा येत नाहीत, काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर झाला आणि चेंडू चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. बेल झाली. चौकारांना धावसंख्या 16 धावा, 10 फलकावरती लागल्या गेल्या, 3 षटकांचा केली ते संपन्न झाला. आणि तरी सुद्धा भावेश पवार तिथे मात्र पहा मार्गदर्शन करतोय. गोलंदाजाला एक्झॅक्टली सांगतो की कुठल्या लेंथ वरती त्याला गोलंदाजी करायची आहेत आणि उगाच या संघाची एवढी फॅन फॉलोइंग आहे का? खूप फॅन फॉलोअर्स या संघाचे आहेत. नुकतीच भावेश पवारची एक व्हिडिओ सध्या तरी प्रसिद्ध होते. फरदीन काझीला त्याने मैत्रीच्या संबंधांमध्ये बोलवलं आणि फरदीन काझीने त्याला शब्द दिला की तू जर माझ्याकडनं पैसे घेशील तर मी तुझ्यासोबत खेळणारच नाही. म्हणजे मैत्री आहे फरदीन काझी आणि भावेश पवारची. आणि म्हणून तर तो 2 व्हीलर घेऊन गेला. चांगल्या चेंडूची हाताळली, डॉट बॉल. वरतो ऑनगोइंग मॅच कडे शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. किशोर मुकादम पहिला चेंडू त्याने डॉट फेकलाय. चांगली सुरुवात. सेकंड बॉल शफल ऑन क्रॉस बॅटेडने हा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु हा डॉट बॉल लागोपाठचा दुसरा किशोर मुकादमच्या या ओव्हर मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. नाही, चांगली बॅटिंग केली आहे फरदीन काझीनं बिग बॅश ग्रामीण धमाकामध्ये. हो, पुन्हा मात्र हुक करण्याचा प्रयत्न पाहू शकला. या ठिकाणी चेंडू एस्टँडच्या पाठीमागे चाललाय. एक धाव जरूर मात्र त्या ठिकाणी पूर्ण पाहायला मिळाली. पंचाचा 22चा इशारा, अवत्र धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. कुठल्या प्रमाणात मात्र या ठिकाणी फाईट दिली जात नाहीये. एक मात्र चौकार, 2 चौकार पाहिले आपण घनसाच्या बॅटमधून, परंतु अदर फलंदाजा आपण विचार केला तर कुठल्याही फलंदाजाला सीमारेषा ओलांडता आली नाहीये, कारण गोलंदाजी धारदार पाहिली. सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी ते मात्र पार पडली आणि डॉट पर्सेंटेज जास्त पाहिले आपण या अंतिम सामन्यामध्ये. आणि बादल पाटीचा विचार केला तर 4 डॉट चेंडू तो खेळला. इथे मात्र संपर्क चांगला झाला आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये चेंडू आहे. पाहू शकाल सेफ लँडिंग होईल, चेंडू उचलून फेकतील तोपर्यंत 2 धावा तिथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करेल 19. दोन चेंडूचा किल अजून येणं बाकी आहे. फक्त 19 धावा 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत. एखादा मोठा फटका घनश्यामच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. त्याचमुळे पाहतो की चेंडू अलाउन द कार्पेट चालला अगदी शॉर्ट पॉइंटला. फिल्डिंग चांगली झाली, फेक सुद्धा मात्र पाहायला मिळाली. अगदी स्टँडवरती निशाणा साधण्याचा प्रयत्न केला,
रोहन बॅकअपला आले, 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांनी 21 धावा धाव फलकावरती एक्झॅक्टली जोडल्या गेल्या. लास्ट डिलिव्हरी ऑफ फर्स्ट इनिंग. चेंज ऑफ पेस. बॅटच्या अगदी वरच्या भागाला चेंडू स्पर्श झालाय. पुन्हा दोरीचा प्रयत्न जरूर केला जाईल, परंतु तिथे मात्र कुठला प्रयत्न घनश्यामच्या वतीने झाला नाही. तर पहिल्या इनिंगचा खेळ संपूर्ण 22 धावा धावफलकावरती. गडी गमावले 4 आणि चॅम्पियन पद पटकावण्यासाठी, स्पर्धा जिंकण्यासाठी नेहा 11 जय बजरंग गोरसे संघाला 24 चेंडूमध्ये 23 ची आवश्यकता. थोडा वेळ आहे तर जाऊया पुन्हा डीजे अजयकडे आणि एक चांगला वातावरण. मला पाठवायचे आहे फक्त 23 धाबांचं लक्ष मात्र या ठिकाणी समोर पाहायला मिळतोय. या टीम नेहा 11 जय बजरंग गोरसे संघाच्या अगेन्स्ट आणि तो लक्ष पाहूया किती षटकांमध्ये पूर्ण केला जाईल की या धाबांचं संरक्षण सोनवाई वडूनगर संघाच्या गोलंदाजाच्या वतीने केला जाईल. कारण क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही धावसंख्या सेफली नसते आणि तुम्ही किती धाबांचं संरक्षण करू शकता. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. भावेश पवार, त्याच्या सोबतीला सूरज केने. लक्ष छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या, सलामी विरामध्ये आज आपल्याला बदल मात्र पाहायला आपल्याला नाही. पहिल्या सामन्यामध्ये जरूर बदल होता. आय थिंक आपण पाहिलं तर कपिल केणी आपण पहिल्यांदा पाहिले, परंतु जसा पवन केणी आला तसा मात्र या ठिकाणी ही जोडी आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत पाहायला मिळाली. आणि चांगला खेळ आज गोरसे संघाच्या वतीने आपण आज पाहिलं. त्यांची गोलंदाजी, त्यांची फलंदाजी आणि आउटप्लेमध्ये क्षेत्ररक्षणाची सुद्धा मात्र चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु या ठिकाणी 23 धाबांचा संरक्षण करत असताना मात्र या ठिकाणी पहिल्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राजा. पहिले षटक पॉवर प्ले लॉंग ऑफ आणि पाऊस शकाला अगदी कावू कॉर्नर कडे 2 क्षेत्राच्या डीप मध्ये आहेत सूरज केनेसाठी. आमचे राम पाटोळे सर सुद्धा आता मध्ये पूर्णपणे रेडी झालेले आहेत. राजा ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती मात्र सूरजला बीट केलाय. पहिला चेंडू डॉट. राजा पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मार्गस्थ होतो. या फटका चांगला पाहायला मिळतोय. मिडॉनच्या अगदी
डोक्यावर परंतु लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूवरती पोहोचतोय. सिंगल धाव कंप्लीट. सिंगल धावाने सुरेशचं खातं उघडलं. गोरसे बस संघाचं अकाउंट ओपन झालं आणि आता मात्र विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. तेवीस धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये. पहिली धाव सूरज केनेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्याच्या सोबतीला भावेश पवार आहे. नेहमी सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये असते. वेगाने धावा बनवणं नो डाऊट तुम्हाला माहितीच असेल की कुर्सीच्या या ओपनिंग प्लेअरच्या माध्यमातून कशा प्रकारे खेळ झाला. सध्या तरी प्राऊड ऑफ भिवंडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एनवर त्याच्यासोबत राजेश पाटील. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल, त्याच्यानंतर सिंगल. लक्ष या मॅच मध्ये आता 22 धावसंख्येचं उरलाय. बॉल टर्न इक्वेशन 22 चेंडू 22 ची गरज. एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त फटका क्लास भावेश पवारचा आहे आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जरूर भावेश पवार आहे लेफ्टी आणि चेंडूवरती आता मात्र घालतोय उपटी. पहिल्या चेंडूवरती काय जबरदस्त मात्र फटक्या पाहिला. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी. पुन्हा फुल टॉस फटका हवेत केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते. चुकीचा जजमेंट, चुकीचा अनुमान आणि चेंडू मात्र चालला अगदी डीप मध्ये. उतलून फेक करतील तोपर्यंत 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. संघाची धावसंख्या पोहोचेल 7 या आकड्यावर. सामना कोणताही असो, तुमची बॉडी लँग्वेज सांगू द्यायची नसते समोरच्या टीमला. खरं तर वडूनवगड टीमची बॉडी लँग्वेज तुम्हाला स्पष्ट पाहायला मिळते की हा सामना त्याने हातातून गाळला गेला. फिल्डर वळले नाही. भावेश पवारची विकेट सेव्ह राहिली. उचललाय समोर, लॉफ केला फिल्डर, डाऊन दी बॉल आणि वेल जज कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. काय सुंदर कॅच तुम्हाला पाहायला मिळाली. वडूनवगड संघ जरूर मेहनत करतो या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा, परंतु कॅच ऑफ द टुर्नामेंट. आणि खरोखर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट झेलसाठी पारितोषिक सुद्धा आहे. माजी उपसरपंच रोहिदाजी गोड्यांच्या वतीने. परंतु तिसऱ्या पंचाने एक्झॅक्टली चेक करण्यासाठी आमच्या कंट्रोल बॉक्स मध्ये यायचं आहे. पाहू शकाल जबरदस्त ड्राईव्ह. असे झेल आपण जास्तीत जास्त इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहत असतो. स्वतःला पूर्णपणे झोकलं त्या ठिकाणी. आमची राम पाटोले सर या आपण, कारण फायनलची मॅच आहे. लाजवाब प्रयत्न पाहू शकाल वेगवेगळ्या अँगलला मात्र हे दृश्य. लो झेल होता. भावेश पवार जरूर डगआउटच्या दिशेने मात्र वाटचाल करतात, परंतु सध्या डिसिजन पेंडिंग आहे. थोडासा ब्लर पिक्चर पाहायला मिळतोय आपल्याला आणि त्याचमुळे या ठिकाणी थोडासा वेल घेतला जातोय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. फलंदाज बाद. लाजवाब प्रतिम झेल. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी चिराग पाटील. कौतुकास्पद कामगिरी त्याची पाहायला मिळाली. जरूर लक्ष छोटं आहे, परंतु अजूनही मात्र लढतायत. लढाऊ उत्तेजित दाखवण्याचा प्रयत्न करतायत. जर गोरसे संघाने आपल्याला 22 धावसंख्येवरती रोखले तर आपण 23 वरती त्यांना का रोखू शकत नाहीये आणि याच आत्मविश्वासाने सध्या खेळ सुरू आहे. चिराग ज्याप्रमाणे कॅच कडे वळला गेला, त्याला माहिती आहे की सामना हातातून निसटला नाहीये आतापर्यंत. इंटर होण्याचा प्रयत्न, पण तो काय कार्बन कमाल कॅच चिरागची. हा स्ट्रोक पाहिला तर अगदी झाडू स्ट्रोकची आठवण झाली. भावेश पवारने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पूर्णपणे विचार केला तर 61 धावा ठोकल्या. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इथे मात्र पहा कुठल्या प्रमाणे चेंडूच्या रेषेत पोहोचला नाही फलंदाज पवन केने. आणि जरूर आपण जर पवनला विचारलं की तुझ्यासाठी सिंगल इझिली आहे की सिक्सर इझिली आहे, तर तो जरूर सांगणार माझ्यासाठी सिक्सर इझिली आहे की मी षटकार सहजपणे मारू शकतो, परंतु सिंगल काढत असताना मला जरूर
स्ट्रगल करावा लागेल आणि तोच स्ट्रोक त्याने खेळण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या चेंडूवरती त्याला गोलंदाजाने बीट केलं. आतापर्यंत गोरसेब संघाचा विचार केला तर या स्पर्धेतला हा 5वा सामना ते खेळत आहेत, अंतिम सामना खेळतायत आणि या 5 इनिंग मध्ये भावेश पवारच्या बॅटमधून आपण 61 धावा पाहिल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला, 7 धावा. सूरज केणे सुद्धा मात्र चांगला खेळ सादर केलेला आहे या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत सूरज केणेचा आपण विचार केला तर एक्झॅक्टली या गोलंदाजी करत असताना 9 फलंदाजांना बाद केले आणि या 78 धावा त्याच्या बॅटमधून पाहिलेल्या आहेत. अष्टपैलू कामगिरी. 23 धावसंख्येचं टार्गेट होतं. टीमची धावसंख्या 7. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. धीरज सॉफ्टाने फक्त दिशा देण्याचं काम. फिल्डर आहेत, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, संधी प्राप्त झाली आहे. अंपायर्स बघितलं गेलं, चेक केलं अंपायर्सने की पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेला बॅट्समन. अर्थात सिंगल मिळेल या बॉलवरती. टीमची धावसंख्या 8. लक्ष्य मॅच मध्ये 23 धावसंख्येचं आपल्याला पाहायला मिळालं आणि इक्वेशन ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून दाखवलं जाते. 17 चेंडू आणि 15 धावा. चेंडूची संख्या जास्त आपण पाहतो आणि धावांची संख्या आता मात्र कमी पाहतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये सूरज केणे, पवन केणे 2 फलंदाज सध्या मात्र या ठिकाणी सज्ज आहेत. नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे. धीरज धुमाळीने या महत्वाच्या सामन्यामध्ये पाहिलं तर खूपच बॅटिंगमध्ये निराशजनक कामगिरी केली. 0वरती तो बाद झाला. परंतु गोलंदाजीमध्ये एखादा चमत्कार मात्र या ठिकाणी करेल का पहा. अजूनही मात्र पॉझिटिव्ह सोच आहे सोनवाई वडूनगर संघाची आणि याच पॉझिटिव्हनं तुम्हाला मात्र खेळावं लागेल. सामना अजूनही संपला नाहीये. 15 धावा पाहिल्या तर भरपूर धावा तुमच्याकडे आहेत वाचवण्यासाठी. एखादा चांगला षटक, ज्याप्रमाणे बलवंत दलवी तो षटक टाकला होता, कोणाला विश्वास होता बलवंतवरती की अशा प्रकारचा जो स्पेल टाकेल, परंतु त्याने सामना जिवंत ठेवला होता. परंतु त्यावरती ज्युनियर आकाश पाटील पाणी पेडलं. हरकत नाहीये. सिनियर आकाश रेड लेबल चहा प्या घरी गेल्यानंतर. धीरज पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर थोडंसं स्टेप चुकला होता, परंतु इथे मात्र परफेक्ट कनेक्शन. चेंडू चालला लॉंग ऑन वरती. फिल्डर सज्ज आहेत, चेंडूला येऊ दिला. चांगला फील्ड तिथे मात्र केला आणि फेक सुद्धा लाजवाब सिंगल धाव. कम्प्लीट सिंगलच्या वतीनं संघाची धावसंख्या 9. 23 धावांचं लक्ष आहे. फलकावरती 9 धावा लागल्या गेल्या. म्हणजे दोन्ही फॉर्मॅटचे जर आपण अंतिम सामने जर भागेश पाहिले तर लो स्कोरिंग आणि एकतर्फा खेळ पाहायला मिळाला. रिव्हर्सचा फटका चेंडू गॅप मध्ये चाललाय. रेस सुरू आहे. वेगाने चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. आउटफील्ड फास्ट आहे आणि शेवटच्या षटकाला पावलांचा वापर जरूर केला आणि अखेर 3 धावा फलंदाजाने पलून पूर्ण केल्या. म्हणजे असं वाटतं की कुठे वॉर्मअप करतायत, जॉगिंग करतायत, धावा पलून पूर्ण करतायत. 15-11 अशी आवश्यकता आता मात्र या ठिकाणी टीम नेहा 11 गोरसे बसकला ही स्पर्धा जिंकण्यासाठी. सुरुवातीला या सीझनचा आपण जर विचार केला तर गोरसे बसक थोडस आउट ऑफ फॉर्म होता, परंतु जशी त्यांनी पहिली स्पर्धा जिंकली त्यांचा कॉन्फिडन्स वाढला गेला. इथे मात्र लाईन चुकीची आपण पाहतो. या पंचांकडून वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव. आतापर्यंत 6 स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत चालू सीझनचा विचार केला तर. शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडू चालला अगदी ऑन साइडला वेगानं. एक धाव जरूर पूर्ण केली आणि सिंगल धाब्यावरतीच मात्र त्या ठिकाणी थांबावं लागेल. आणि पवन केनेची फॅन फॉलोविंग जर पाहिली तर जरूर तुम्ही काल रात्री पाहिली असेल, एका प्रेक्षकाने जरूर त्यांच्यावरती पैशाचा अगदी पाऊस पाडला आणि सध्या ती व्हिडिओ भरपूर व्हायरल झाली आणि आय थिंक ते प्रेक्षक या ठिकाणी सुद्धा आले होते खास पवनचा खेळ पाहण्यासाठी. मग पवनची मॅच कुठेही असू द्या, पुलर लेन ऑन साइडला खोदून काढलाय.
सिंगल धाव जरूर कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. पंचाचा नो बॉलचा इशारा. 2+1 ओव्हर स्टेपिंग तिथे मात्र पाहायला मिळाली. 3 धावाने संघाची धावसंख्या पाहिली तर पुढे जाताना आपण पाहतोय 17. 6 धावांची आवश्यकता आहे की या चेंडूवरती सूरज खेडे हा सामना फिनिश करेल का. संधी जरूर त्याच्याकडे आहे. भेटते तुमच्या बेल्स वगैरे सर्व काय भेटेल. फटका हवेत केलास परंतु झेल ड्रॉप. हा झेल नव्हे तर हा सामना सोडला असं म्हणावं लागेल टीम सोनू आई वडगुणकर संघाने. कारण घनश्यामच्या माध्यमातून ही चूक घडली. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मला 4 धावा 21 धावा जोडल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी 2 धाबांची आवश्यकता. पंचांना विनंती करतोय की जसा सामना संपन्न होईल आपण बेल ज्या आहेत इलेक्ट्रिक बेल त्या आपण काढायचे आहेत. ज्या आमच्या अल्पेश गायकवाड जे आहेत. 2 धाबांची आवश्यकता. चॅम्पियन पद पटकवण्यासाठी फटका इथे पाहू शकाल. मिस्टेक झाली. लिडिंग चेंडू हवे झेल पकडलाय. अजून एक विकेटचं पतन. फलंदाज बाद होईल सूरज खेणे. दोन षटकांचा केली संपर्क झाला. 12 चेंडू शिल्लक आणि फक्त 2 धाबांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आणि आता मात्र मला तर असं वाटतं की भरपूर दिवसानंतर योगेशला संधी मिळाली असेल बॅटिंग करण्यासाठी. परिस्थिती स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे आता मात्र या ठिकाणी योगेश घोटकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. परंतु स्ट्राईक असेल या पवनकडे. 12 चेंडू आणि 2ची आवश्यकता. गोलंदाज सुद्धा सज्ज झाला त्या ठिकाणी. या 2 धावा तो मात्र वाचवेल का. ओ सिंगल धाव पूर्ण केली. याचं कारण योगेशला स्ट्राईक हवी होती आणि ती विजयाची धाव योगेश घोटकरच्या बॅटमधून पाहायला मिळेल का. यालाच म्हणतात मनाचा मोठेपणा. कारण या चेंडूवरती सुद्धा मॅच फिनिश होऊ शकले परंतु पवनने तसं केलं नाहीये. आपल्या साथीदाराला संधी दिली. मॅचची आतली गाडा. इथे मात्र योगेशला हिरो बनण्याची संधी आहे. मॅच विनिंग धाव तुम्हाला जोडण्याची संधी मिळाली. हे दृश्य आपण पाहिलं होतं ज्यावेळी विराट कोहली महेंद्रसिंग धोनी खेळपट्टी होते. परंतु या ठिकाणी गोलंदाज चतुर निघाला पहा. अवांतर धाव तिथे मात्र खर्च केली आणि आय थिंक चॅम्पियन पद या स्पर्धेवरती नाव करलं.